जेलमध्ये मी 3 वर्ष गेले आहे, तो त्याच्यामध्ये माझ्या खूप माहिती मिळाली आहे. जसे माझ्याकडे रेकॉर्डिंग्स आहे. 1 वाजता कोणी मला कॉल करून सांगितलेलं आहे की पूर्ण रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. मी पूर्ण देवेंद्र फडणवीस साहेबांना देणार आहे की मला असं खोट्या केसमध्ये टाकला आहे वाल्मिक कराडनी, धनंजय मुंडेनी. आणि फक्त त्यांची चूक काय होती, ह्यांचे लोकांच्या समोर त्यांची बायको सरपंच झाली होती. त्यांनी पैशाचा लालच दिला, मारहाण केली, एक महिला सोबत मारहाण केली, तरी पण तो महिला लढली नात्रामध्ये आणि ते अपक्ष सरपंच झाली. त्याच्यासाठी त्यांचे नवऱ्याला अॅट्रॉसिटी केसमध्ये टाकला. मला कॉल आला रात्री 1 वाजता. मी सांगितलं त्यांना तुम्ही घाबरू नका, मी बघते. आणि त्यांनी अशी आणि काही लोकांची जमीन खाल्ली आहे. कोर्टाची ऑर्डर असून कोर्टाची ऑर्डर सुद्धा मानत नाही होते हे लोक. माझ्याकडे पुरा एक मुलगा ज्याची अंबाजोगाईमध्ये जमीन खाल्ली आहे, कोर्टाची ऑर्डर असताना पोलीस गुंड लोक तिकडे जायचे आणि त्या लोकांना प्रेशराईज करायचं. आता जे मी सांगितलं त्यांनी केला आणि त्याला न्याय मिळाला. माझ्याकडे मेसेज पण आहे, त्यांनी मला धन्यवाद पण दिला. व्हिडिओ आणि फोटोची वाट बघावी लागते या सगळ्यासाठी. 100% मी काय सांगितलं तुम्हाला, 27/11/2024 रोजी मी राहुल नार्वेकरजी, राज्यपाल, सगळीकडे मी निवेदन दिलेलं आहे. असे गुंड प्रवृत्तीचे लोकांना तुम्ही मंत्रिमंडळमध्ये कसं ठेवू शकतात, त्याच्यासाठी मी निवेदन दिलेलं आहे. तरी पण आज कोणी ऐकत नाही होता. आणि सगळ्यांना माहिती आहे धनंजय मुंडे जे आहे हे छोटी मोठी हस्ती नाही आहे. त्यांच्या वक्तव्य, त्यांच्या भाषण, त्यांच्या काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. त्यांनी पण स्वतः सांगितलेला मी कधी इतका मोठा झाला मला स्वतः माहीत पडला नाही. ते 100% आहे. पण तुम्ही मोठे व्हा, पण असे क्रूर वृत्तीचे लोकांना तुम्ही सोबत कशाला घेऊ शकतात. तो और ये सिस्टम जे आहे, जसे सीएम, डिप्टी सीएम, जसे अजितदादा गटाचे ये आहे, त्यांचे अध्यक्ष अजितदादा आहे, ते कशा त्यांना पाठीशी घालू शकतात. जसे ज्या वेळे अजितदादावरती एलिगेशन लागले त्या वेळे त्यांनी स्वतः इतके मोठे, ते पण खूप मोठे आहे, तरी पण त्यांनी स्वतः राजीनामा दिलेला आहे वेळोवेळी. तो त्यांच्या फर्ज नाही, खूप पतन झालेलं आहे. त्या दिवशी पतन झाला होता ज्या दिवशी संतोष देशमुख हत्या झाली होती. दुसऱ्या दिवशी लगेच धनंजय मुंडेला राजीनामा द्यायला पाहिजे होता, पण दिला नाही. तो नैतिकतेचा पतन त्या दिवशीच झाला. आणि नैतिकता जे आहे त्या दिवशी धनंजय मुंडेमध्ये राहिली नाही होती. आणि मी तो बोलते या शासनामध्ये नैतिकता राहिली नाही होती. ज्या वेळे एक नवऱ्याने स्वतःची बायकोची गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवली होती आणि तिला जेलमध्ये टाकला होता. आणि भारताचा इतिहास आहे, पहिल्यांदा कोई नवऱ्याने स्वतःची बायकोला जेलमध्ये टाकण्याच्या घाणेरडा कृत्य केला होता. त्या दिवशी नैतिकता गेली होती, मी तो असं म्हणणार. आणि नैतिकता तो आहेच नाही. जरी नैतिकता होती तर 3 महिने जन आंदोलन, अरे 2 दिवसापूर्वी त्यांचे लोक काय टाकताय, 2 दिवसापूर्वी बाप तो बाप रहेगा, मर्डर झाले नंतर काय टाकताय हे लोकांचे गुंड गँग लोक जो बाहेर आहे, बाप तो बाप रहेगा. तुम्हाला माहिती आहे बीडमध्ये मी होती त्यावेळे, ठाण्याचे समोर काय बॅनर लावते, वाल्मिक कराडचा फोटो लावून हे लिहिला होता त्याच्यावरती, बाप तो बाप रहेगा. अरे तुम्ही बाप असेल पण मी पण अम्मा असेल, मी पण अम्मा आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे हे लोकांची गुंडा. आणि 2 दिवस अगोदर मी व्हिडिओ सेव्ह केलेला आहे. सगळ्यांच्या पोस्टवरती काय आहे माहिती आहे तुम्हाला, हे लोकांना असं वाटत